नमस्कार मंडळी, चाय पे चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज चहा पिता पिता चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत युवा उद्योजक पांडुरंगजी नवले. पांडुरंगजी नवले हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील आहेत. परंतु या सर्वसामान्य कुटुंबातील आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील सर्वसाधारण व्यक्ती उत्कृष्ट उद्योगपती कसा बनला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, आपला जो प्रवास आहे सर्वसामान्य कुटुंब ते उद्योगपती नेमकी कसा झालाय हा प्रवास? तसं जर बघितलं तर हा प्रवास काय एवढा मनात असं सोपा पण नव्हता. ज्या वेळेस मी बालम ठाकरे सरांसारख्या ठिकाणी शिकत होतो त्यावेळेस शिकताना पण एवढ्या अडचणी आल्या. परिस्थिती ते तुम्हाला तर माहितीच आहे कशी अवघड होती. म्हणजे अक्षरशः वडील लोकांचे संडासचे खड्डे खांदून आम्ही कुटुंबाचा हे केलेलं असेल उदरनिर्वाह करत होतो. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना अनेक आर्थिक अडचणी पण आम्ही घरच्या म्हणजे आम्हाला लोक हिनवायचे गुंठा नसलेले कुटुंब. बरोबर बरोबर. तीच परिस्थिती झाली आणि त्याच्यानंतर लोकांनी जो हिनवलं, लोकांनी मी तर म्हणतो लोकांनी ज्यांची जे परिस्थिती असेल लोकांनी त्यांना हिनवलं पण पाहिजे. जोपर्यंत मग लोक हिनवत नाहीयेत तोपर्यंत माणूस पण मनातून स्वतः पेटून उठत नाही. हे पण गोष्ट म्हणजे बरोबर अगदी बरोबर. ज्यावेळेस आम्ही सगळे ती परिस्थिती मी शिकवत होतो त्यावेळेस लोकांनी जे अवहेलना केली माझी किंवा इतर गोष्टीला मला जे काही काही वैयक्तिक त्रास पण सहन केली मी या विषयावर. आणि त्याच्यानंतर अक्षरशः मी ज्यावेळेस 10वी पास झालो त्यावेळेस मला थोडेसे मार्क्स कमी पडले. नंतर त्याच्यानंतर अजून मला अक्षरशः मला लोकांनी येडा पंप्या नावाने लोकांनी मला हिनवलं. त्या बरोबर आहे. म्हणजे येडा पंप्या अजून पण मला काही काही लोकांना विश्वास पण बसत नाही की ह्या असं बोलतील. म्हणजे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हे जेव्हा माझ्या मनात कुठेतरी ते असं मी थोडा भावनिक असल्यामुळे मला त्यावेळेस ते मनाला फार माझ्या म्हणजे मी मनातून फार पेटून उठलो त्यावेळेस. मग त्यावेळेस जसं मग करायचं काय त्यावेळेस तुम्हीच मला अक्षरशः MSCIT चा क्लास लावून दिला. त्याची फीस पण तुम्हीच भरली. अगदी बरोबर. MSCIT ची फीस पण तुम्ही वास्तविक पाहता पांडुरंगजी नवले यांनी जो काही प्रवास केलाय खूप बिकट परिस्थितीमधून केलेला आहे. आम्ही दोघं वर्गमित्र आहोत आणि वर्गमित्र असताना त्यांच्याकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसायचे. कारण वडील बालम ठाकरे या छोट्याशा गावामध्ये मोबाईल असेल संडासचे खड्डे खोदून उदरनिर्वाह करायचे आणि त्यानंतर MSCIT करण्यासाठी पांडुरंगजी आणि आम्ही सोबत होतो. त्यांची परिस्थिती नव्हती फी भरण्याची, तर ती फी मी स्वतः भरलेली आहे आणि माझ्या सायकलवर आम्ही दोघं सोबत प्रवास करायचो. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती त्यांची होती. बरोबर. त्यानंतर आम्ही लोकांची जमीन पण बटाईन करून ते करायचो. पण शेती हा व्यवसाय असा आहे की त्याच्यात ज्याची स्वतःची जमीन आहे त्यालाच परवडत नसेल तर दुसऱ्याची जमीन कसायला घेतलेली तिथं काय परवडणार आहे. अशी परिस्थितीत त्याच्यात आम्ही आर्थिक अडचणीत आलो. बहिणीचं लग्न झालं, बहिणीच्या लग्नाचं कर्ज पण आमच्यावर झालं. यानंतर मला वडिलाला फक्त मोलमजुरीचेच काम करत असल्यामुळे ते आम्ही कर्ज फेडू शकत नव्हतो. मला बाहेर काहीतरी पर्याय शोधणं गरजेचं होतं. त्यावेळेस मी मग बालम ठाकरे सोडली. MSCITच्या जीवावर मी जॉब शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस माझे मोठे बंधू प्रमाणे मला ज्यांनी वागणूक दिली असे कुलदीप साहेब देशमुख यांनी मला एका ठिकाणी जॉब दिला. त्यांनी मला म्हणजे जे आज माझं आहे ते सगळं मी त्यांच्या जीवावर आहे. म्हणजे जे आहे हा म्हणजे सर्व श्रेय तुम्ही कुलदीप साहेबांना देताय, म्हणजे कुलदीप साहेब देशमुख यांना देताय. माझ्यासाठी ते देव माणूस. मग जॉब करत असताना ज्यावेळेस एक वेळ अशी आली की माझ्या आईचं अचानक डोळ्याला थोडी नजर कमी झाली. पण ज्यावेळेस आईला इलाज करायचा होता त्यावेळेस आम्हाला जालन्याचे जे गणपती रुग्णालय तिथे आम्हाला 13,000 रुपये फीस भरायची होती. 13,000 रुपये भरण्यासाठी आम्ही जवळजवळ 1.5 महिना पैसे शोधले पण आम्हाला 10 रुपये सुद्धा जमा झाले नाही. त्या परिस्थितीत माझ्या आईचे पूर्ण डोळे गेले. पूर्ण अंधत्व
माझ्या आईला आज पण पूर्ण दिसत नाही, पूर्ण अंध होतो, फक्त 13,000 रुपयासाठी आलेला. हीच परिस्थिती इतरांवर येऊ नये याच्यासाठी मी पण नंतर भविष्यात एक मदत केलेल. पण ती ज्या परिस्थितीत ज्या वेळेस माझ्या आईला मदतीची गरज होती त्यावेळेस मला कुठूनही काही मदत झाली नाही. आणि आजही माझ्या आईला जे आता सगळं आहे हे बघण्यासाठी माझ्या आईकडे डोळे नाही, ही सगळ्यात मोठी माझी शोकांतिका आहे. बरोबर. हे जे तुमचं वैभव आहे हे हो. पाहण्यासाठी तुमच्या आईकडे आज नजर नाहीये. हो, बरोबर. बरोबर. आणि वाईट परिस्थितीतून गेल्यानंतर आपला मुलगा एवढा मोठा होतोय, हा लोकांकडून ऐकलेला असेल, परंतु दृष्टी नसल्यामुळं ते हे ऐश्वर पाहू शकत नाहीत. बरोबर आहे. याबद्दल तुम्हालाही खंत वाटते. खत वाटते, बरोबर आहे, साहजिक. असं तुम्ही उद्योग क्षेत्रामध्ये एवढी मोठी भरारी घेतली हम्म. आणि उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेतलेली असतानाच तुम्ही राजकारणामध्ये अचानक एंट्री कशी केली? हा, त्याला पण आता मी जसं जे बोललो तुम्हाला, की जसं माझ्या आईचं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं, तीच परिस्थिती मी अनेक आता ज्यावेळेस मधल्या काळात मी व्यावसायिक निमित्त गावाकडचा थोडासा संपर्कही झाला, पण मी जसं लोकांना भेटायला लागलो तसं लोकांच्या ज्या माझ्या अडचणी होत्या त्याच मला लोकांच्या दिसायला लागल्या, की प्रत्येकाला कोणाचं काय, कोणाचं हॉस्पिटल असेल, कोणाची इतर गोष्टी असेल, त्या गोष्टी मला लोकांना पण काही काहींचे जी माझ्यावर परिस्थिती उद्भवली, जी माझ्या आईवर परिस्थिती उद्भवली, जी माझ्या यांच्यावर उद्भवली, ती मला लोकांच्या याच्यात मला असं वाटलं काहीतरी आपण ह्या लोकांसाठी काहीतरी करावं. बरोबर. बरं, हा तर झाला पहिला विषय. त्याच्यानंतर अनेक इतर लोकांचे मला परत ज्यावेळेस बाहेर पडत माझ्या व्यवसायानिमित्त अनेक लोकांच्या माझ्या राजकीय असेल किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माझ्या ज्या ओळखी झाल्या. मग ठीक आहे, आपण ज्या गावात राहिलो त्या गावासाठी कमीत कमी इतर काही गोष्टी करता येऊ शकतात का, तर मी ह्या विषयावर आमचे जे काही इतर सहकारी असतील या लोकांसोबत चर्चा केली. तर मला आपल्या गावासाठी काहीतरी आणू शकतो आपण, पण ठीक आहे, मग या वेळेसाठी मग काय करावं लागेल, मग तर त्यासाठी मग त्याच वेळेस त्याच्यानंतर बालन टाकळी ग्रामपंचायत काही आली. त्याच्यानंतर थोडंफार ग्रामपंचायतची ज्यावेळेस माझा विचाराची ग्रामपंचायत आणण्याचा जे प्रचार आली, त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण काहीतरी काम आणू शकतो. पण ज्यावेळेस मी परत काम मागायला गेलो त्यावेळेस लोक काय म्हणायला लागली, म्हणजे मी ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यांकडे असेल किंवा राजकीय नेत्यांकडे गेलो त्यावेळेस म्हणले ते तुझ्यासाठी काय लागत असलं तर सांग, लोकांसाठी नाही. तुझ्यासाठी काही लागत असेल तर सांग, लोकांसाठी नाही. म्हणजे तुमच्याकडे एवढं मोठं ऐश्वर असतानाही लोकांसाठी काम करण्याची तुमची इच्छा आहे, बरोबर, परंतु अधिकारी लोकांसाठी काही द्यायला तयार नाही, याची तुम्हाला खंत वाटते. हो, बरोबर. या माध्यमातून तुम्ही राजकारणामध्ये एंट्री केली असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, तशी नाही म्हणायचं की एंट्री याच्यासाठी केली का मला काही ज्या आपल्या ग्रामीण भागातले काही आता आमदार मॅडमच्या मार्फत जे विकास कामं चालली, इतर गोष्टी आपण चालल्यात. आता आपण कुठं आमदार मॅडमचं जे काम चालू आहे त्याच्याबरोबर आपण थोडा त्यांचा हातभार लावावा यासाठी मला असं वाटलं की आपण त्यांच्या सोबतीला राहून काहीतरी करू. नवले पाटील, मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की कुठल्याही प्रकारचं राजकीय पार्श्वभूमी किंवा कुठल्या प्रकारचं राजकीय वलय यामध्ये आपण नाही येत सध्या. आणि जसं की रुग्ण जे आहेत, जे गरजू रुग्ण आहेत, त्या गरजू रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाणं, त्यांची भेट घेणं, त्यांना आर्थिक मदत करणं, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणं, किंवा समजा जे काही गाव आहेत, वस्त्यावाडी आहेत, या ठिकाणी प्रत्यक्ष त्या गरीब कुटुंबाची भेट घेणं, त्यांना मदत करणं, त्यांना थोडासा दिलासा मिळवून देणं. आणि दुसरी गोष्ट, आता मी ऐकलं की हातगावच्या ज्या वस्ती शाळा आहेत त्या वस्ती शाळेमध्ये तुम्ही बोर वगैरे घेऊन दिलेला आहे, तिथं मोटर वगैरे टाकलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी, किंवा कुणाच्या लग्न कार्यामध्ये सहभाग घेणं, कुणाची नाजूक परिस्थिती असेल तर त्यांना थोडंसं हातभार लावणं, त्यांच्या लग्न कार्यामध्ये जाणं. म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या मी ऐकल्यात किंवा ज्या जनतेने ऐकल्यात, म्हणजे ह्या कितपत खऱ्या आहेत? याच्या बरे हे जे आहे ते खरं आहे, पण याला मी राजकीय अंगाने बघत नाही. ह्या गोष्टीला ह्या आहेत, आता माझा राजकीय जे आहे 5-6 महिन्यापूर्वी किंवा 7-8 महिन्यापूर्वी, पण ह्या ज्या गोष्टी आहेत मी पहिल्यापासून करतो. पण किंवा मी ह्या ज्या गोष्टी आहेत गरजूला काय असेल ते किंवा इतर ज्या हॉस्पिटल, या गोष्टीला मी राजकीय अंगाने कधीच बघणार नाही. मुळात म्हणजे राजकीय अंगाने ह्या गोष्टीकडे पाहत नाहीये, परंतु एक राजकीय नेता
जर समजा त्याला कोणाला जर मदत करायची असेल तर तो वरती हात पसरतो, म्हणजे वरती Yes, yes, yes. काहीतरी म्हणजे निधी मागत असेल किंवा वरतून पैसा आणत पैसे. असेल आणि तो गोरगरीब जनतेपर्यंत तो मग आणत असेल, तो त्याच्या पद्धतीने. बरोबर. परंतु तुम्ही आज कुठल्याच राजकीय देवालयात नाहीयेत आणि मग तुम्ही कुठल्या नेत्याकडून वगैरे काही निधी वगैरे घेतलाय का किंवा कुणाकडून काही नाही. पैसे वगैरे घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोच करताय नाही, का? नाही, नाही. म्हणजे प्रश्न आहे फक्त. नाही नाही असं काही झालेलं नाही, असं काही झालेलं नाहीये आणि ते माझ्या बुद्धीला पटत पण नाहीये किंवा अशा गोष्टीतून करणं जे आता मी लहानपणापासून जे बघितलं आलंय किंवा जे मी स्वतः सोचलंय किंवा हे झालंय, तर त्या गोष्टी मी बघितल्यामुळे थोडाफार माझे थोडे सामाजिक जाणीव आहे थोडीफार. तर ते माझे जेवढं देवाने दिलंय किंवा परमेश्वराने दिलंय तेवढं मी शक्य आहे तेवढं करतो. कारण आता आपल्या खेडेगावामध्ये किंवा शेवगाव तालुक्यामध्ये तुमच्या नावाची जोरदार चर्चा आहे पहा. म्हणजे जसे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक वगैरे आता सुरू होतील ओके आणि त्यामध्ये पांडुरंगजी नवले पाटील म्हटलं की गावामध्ये म्हणा किंवा शेवगाव तालुक्यामध्ये तुमची एक चांगल्या प्रकारे चर्चा आहे. ओके. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही एखाद्या व्यक्तीला जरी ओळखत नसाल हा. तरी त्या व्यक्तीपर्यंत तुमचं नाव गेलेलं आहे. हो बरोबर. आणि जे समजा गणेश मंडळ आहे त्या गणेश मंडळाचे जे गणेश भक्त आहेत त्यांच्या टी शर्टवर देखील तुमचे फोटो आहेत. म्हणजे हे नेमकं काय म्हणायचं, म्हणजे त्या नागरिकांचं त्या गणेश भक्तांचं तुमच्यावरचं प्रेम म्हणायचं का नेमकी काय तुमची कृपा म्हणायची, काय म्हणायचं? नाही माझी कृपा नाही म्हणायचं, हे गणेशजीचीच कृपा म्हणायची. की माझं प्रेम नाही, गणेशजीचीच कृपा म्हणायची. आता जो जिल्हा परिषद निवडणूक आता ज्या सुरू होतील आणि शेवगाव तालुक्याचा जो बोधेगाव गट आहे या बोधेगाव गटामधून जी ही निवडणूक येणार आहे या निवडणुकीकडे एक इच्छुक उमेदवार म्हणून आपली काय भूमिका असणार आहे किंवा आपण निवडणूक लढवणार का? जो पक्ष देईल तो निर्णय मला मानव निर्णय म्हणजे जो पक्ष देईल ती मी जबाबदारी पाडील. पण अजून तरी माझ्या काही तसं डोक्यात नाही काहीच. आपला जो गट आहे बोधेगाव गट या गटामध्ये तुम्हाला काही अडीअडचणी किंवा काही समस्या जाणवल्या का? अशा बऱ्याचशा समस्या मला जाणवल्या. प्रत्येक काही काही ठिकाणी आता वाडी वस्त्यावरच्या रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, काही काही रस्ते अजून प्लॅनवर पण नाहीयेत कुठंच किंवा सरकारी नोंदीवर पण नाहीयेत. काही काही आता यांची वस्ती असेल, लेंडरा सरांची वस्ती असेल किंवा गायकवाड जळगाव मधील काही काही हुगे वस्ती असेल किंवा मुंगीतील कोळी वस्ती असेल, बऱ्याचशा ठिकाणी किंवा प्रभू वाडगाव मधील वस्ती असेल, अशा बऱ्याचशा वस्तीवर अशा काही काही वस्ती स्थापन झाल्या, वस्ती तयार झाल्या, पण जायला रस्ता नाहीये. आणि ठीक आहे, आमदार मॅडम आज 15-20 वर्ष काम करतायत तिथं, त्या पण प्रयत्न करतायत या सर्व लोकांपर्यंत रस्ते करण्याच्या. ह्या ज्या आहेत चालू आहे. काही आता गव्हर्नमेंटच्या काही इतर अडचणी आहेत किंवा इतर गोष्टी, त्या रस्ते पण होणार आहेत. आमदार मॅडमच्या यांच्या कृपेने त्यांच्या याने प्रयत्नाने ते रस्ते होणार आहेत. काही येत्या 5 वर्षात ते होतील पण आणि होणार आहेत. दुसरा माझा महत्वाचा प्रश्न आपला असा आहे की आता नव्याने तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश करताय. ओके. आणि मूळ मुद्दा असा आहे की आता तुम्ही नव्याने येताय आणि तुमची झपाट्याने तुमची प्रसिद्धी झालेली आहे. ओके. म्हणजे शेवगाव तालुक्यात तर किमान शेवगाव तालुक्यात जर आपण जर मर्यादित ठरलं गेलं तर तुमचे असं नाव झळकलं गेलंय शेवगाव तालुक्यामध्ये. आणि तुम्ही एकटे नव्याने यामध्ये आला आणि जे काही जुने जे पक्षाचे असतील, जे काही नेते मंडळी असतील की जे काही पुढारी असतील, तर यांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतोय का? तेवढा मिळतोय, प्रतिसाद मिळतोय त्यांचा, काही अडचण नाही. सगळ्यांचा पक्षांचा सगळ्यांचा प्रतिसाद मिळतोय, काही अडचण नाही. आणि महत्वाचं म्हणजे काही मी इलेक्शनच्या याच्या दृष्टीने त्या नजरेकडे बघत पण नाहीये. आणि त्यामुळं पक्षांचे जे माझे इतर भरपूर काही काही सहकार्य आहेत माझ्याकडे, एवढं मनापासून मला हे करतायत, पण राजकीय याने मी त्या गोष्टीकडे बघतच नाही. जर तुम्हाला जिल्हा परिषदची जबाबदारी दिली तर बोधेगाव जिल्हा परिषद गटामध्ये तुमचं नेमकी व्हिजन काय असणार आहे? ओके. मुळात तर मी तसा काही विचार केलेला नाही जिल्हा परिषदचा. राहिला विषय व्हिजनचा. व्हिजन हे माझं पहिल्यापासूनच आपल्या भागाचे जे मिला हे आता स्थानिक स्वराज्य संस्था आल्यात म्हणून हे व्हिजन नाही माझं पहिल्यापासूनच एक वेगळं स्वतःच एक व्हिजन आहे. माझं कौटुंबिक एक व्हिजन होतं, माझं सामाजिक एक व्हिजन आहे. मी माझं एक गटाचं नाही सांगत, एक सामाजिक व्हिजन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बोधेगाव सारख्या ठिकाणी, बोधेगाव सारखं एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तिथे आज पण तिथं MRI किंवा
एक्सरे या सुविधा अजून पण नाही आहेत. आणि पुरेसा स्टाफ पण पुरेसे स्टाफ पण नाहीये किंवा बालम टाकळी ठिकाणी उपकेंद्र आहे तिथं पण डॉक्टर नसतात. इतर गोष्टी आहेत. ठीक आहे. आता राहिले सुकळीसारख्या ठिकाणी स्मशानभूमीचे प्रॉब्लेम असेल किंवा गायकवाड जवळपासच्या ठिकाणी रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत. ते पूर्ण काळी माती, त्या काळी मातीचा रस्त्याचा प्रॉब्लेम येत. नक्कीच तेच झालं. हातगाव सारख्या ठिकाणी पण एक आरोग्य केंद्र आहे. तिथं पण सेम प्रॉब्लेम जो बोधेवाचा आहे तोच आरोग्य केंद्राचा तिथं प्रॉब्लेम. रात्री तिथं डॉक्टर पण नसतात. या गोष्टी आपण मुंगी सारखं ठिकाण आहे तिथे पूर्वीपासून तिथे एक वेश होती. ते वेश म्हणजे मुंगीला एक जुना इतिहास आहे. बर. ते मुंगीला एक जुना इतिहास आहे की तिथे आज पण एक वेश नाही. मला त्या म्हणजे त्या गावामध्ये वेस नाहीये, बिगर वेशीचं गाव अशी त्या मुंगी गावाची ओळख आहे असं तुम्हाला म्हणायचं? नाही, ओळख पहिली वेस होती पण काही कारणास्तव ती वेस असं काहीतरी पडली किंवा असं काहीतरी झालेलं. बरोबर. असा एक विषय आहे. परत तिथलचा आता जसे आता दहावा असेल किंवा इतर गोष्टीसाठी लोक पैठणला जात आहेत. पण मुंगी हे ठिकाण असं आहे की तिथं दहावा असेल किंवा इतर गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं तर तिथं अनेक गोष्टी करता येऊ शकतात. म्हणजे जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही मुंगी या ठिकाणी दसक्रिया विधीसाठी घाट बांधणार, हो असं तुमचं विजन आहे? बरोबर. जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी इतर याच्यातून मी ते करण्याचा माझा एक हे आहे. आमदार मॅडमच्या माध्यमातून ते करून घेण्याचा मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषद मध्ये बोधेगाव जिल्हा परिषद गट हा खूप अंतराने तसा खूप जवळपास 100 किलोमीटर अंतर आहे. आणि जनतेमध्ये थोडस गटाविषयी विकासाच्या बाबतीत कामं झालेलीच आहेत. परंतु थोडेफार प्रमाणात, कारण काय असतं, जनता 4 कामं जर जनतेने सांगितले त्यापैकी 2 जर कामं झाले तर 2 नाही झाले तरी जनता नाराज असते. बरोबर. थोडेफार विकास कामं झालेले आहेत, परंतु जे विकास कामं राहिलेले आहेत यासाठी तुम्ही मोनिकाताई राजळे असतील, तुमची जी काही राजकीय ओळख असेल तर या माध्यमातून या गटासाठी तुम्ही काय करणार आहात? गटासाठी नाही, जिथे मला दिसेल, गटासाठी नाही म्हणता येणार, पण जिथे मला वाटेल तिथे मी 100% सहकार्य करणार किंवा मदत त्यासाठी मी प्रयत्न पण करणार 100%. आमदार मॅडमच्या माध्यमाने असेल किंवा आमदार मॅडमच्या माध्यमातूनच बऱ्यापैकी मी प्रयत्न करणार आहे या गोष्टीला. चाय पे चर्चा या मुलाखतीमध्ये आपण आम्हाला जी माहिती दिली आपली पुरवली आमच्या प्रेक्षकांपर्यंत, अतिशय चांगल्या सोप्या सहज भाषेमध्ये समजेल अशा पद्धतीने आपण चर्चा झाली आहे. आता जाता एक महत्वाचा जो मुद्दा आहे की आजची जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढीसाठी एक युवा उद्योजक म्हणून आपण काय संदेश द्याल? हो बरोबर. आता मी युवा पिढी आहे त्यांना एक तळमळीची आणि एक विनंती करेल या सर्व पिढींना की तुम्ही जे आता काही महाराष्ट्र बाहेर जे लोक कामं करतायत किंवा जे मुलं येत आहेत बाहेरून राज्यातून आपले इथे व्यवसाय करतायत किंवा इतर या गोष्टी हे करतायत, तुम्ही पण त्यांचेच अनुकरण करायला हरकत काहीच नाही. तुम्ही जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याप्रमाणे तुम्ही शिक्षण घ्या. तुम्हाला शिक्षण करून नोकरी लागली तर नोकरी करा. ज्यांना नोकरी लागणार नाही त्यांनी व्यवसाय करा, काही करा. काही ना काही केलं पाहिजे. तुम्ही गारीगार विका, तुम्ही टायरचे पंक्चर काढा, तुम्ही बेकरी व्यवसाय करा, काही हरकत नाही. तुम्ही फळं विका, काही अडचण नाही. तुम्ही असं म्हणू नका की तरुणांनी कोणताही व्यवसाय छोटा नसतो आणि व्यवसायातूनच तुमची भरभराट होणार हे 100% खरी. मला वाटलं अगदी मोठा संदेश दिला की कुठलाही व्यवसाय हा छोटा नाहीये. त्यामुळे तरुण पिढीने कुठलाही व्यवसाय करताना कुठल्या प्रकारची लाज बाळगण्यामध्ये जे दिसेल, जे पडेल ते काम आपण करावं आणि त्या कामात चांगल्यापैकी संपादन करावं. तेवढा तुमच्यात प्रामाणिकपणा पण असला पाहिजे आणि प्रत्येक काम करताना प्रामाणिक आणि तुमच्यात व्यवसाय करताना अडचणी येत आहेत, तुम्हाला आर्थिक अडचण असेल, तुम्हाला इतर गोष्टीची अडचण असेल, पण तुम्ही त्याचा मार्ग काढला तरच तुम्ही खरे चांगले व्यवसाय होऊ शकता किंवा चांगला माणूस तुम्ही होऊ शकता. कुठल्याही कामामध्ये प्रामाणिकता असेल तर एक निश्चित प्रामाणिकता त्याला यशाच्या
यश शिखरावर शिखरावर नेऊन नक्कीच येते. पोहोचते. Yes, 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 yes. आणि परत त्याच्यानंतर जे आता व्यवसाय करणाऱ्यांना जे भरपूर काय काय ज्या अडचणी येतात, तुम्ही मनाने तेवढं कणखर पण असलं पाहिजे. व्यवसाय तुम्हाला 1, 2, 3 दिवसाचा किंवा महिना 2 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा असा नसतो. व्यवसाय तुमचा आयुष्यभर असतो. तुम्हाला चढ उतार येतच राहतात. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. तुम्हाला चढ उतार चढ आला तरी तुम्हाला पाय हलण्याची अगदी बरोबर, अगदी बरोबर. कारण बरेचसे आपण व्यवसाय वगैरे पाहतो की 1-2 महिना व्यवसाय करतात आणि कुठल्याही प्रकारचे चढ आला तरी उत्पन्न जर मिळालं नाही तर ते लगेच व्यवसाय बंद करतात. म्हणजे Yes, ती yes, बरोबर. एक द्विधा अवस्था होती. विविध अवस्था होते. चढ आला तरी तुम्ही तुमची गती कमी नाही करायची. उतार आला तरी तुम्ही गती वाढवायची नाही तुमची. हा, हा, हा. ते एक प्रकारे आपण त्यामध्ये स्टेबल असलं. स्टेबल असलं पाहिजे. मानसिकरित्या तर तुम्ही फार कणखर असले पाहिजे. तर तुम्ही व्यवसायात थोडेफार चांगले सक्सेसफुली होता असं. मंडळी, आज युवा उद्योजक पांडुरंगजी नवले यांनी चाय पे चर्चा या विषयावर आपल्याला खूप काही माहिती सविस्तर सांगितलेली आहे. तसेच नवीन तरुणांना देखील उद्योग व्यवसायामध्ये लाज न बाळगता कोणतंही छोटं का काम असेल ना, ते काम करा, लाज बाळगू नका आणि तुमचं जे काही उपजीविकेचं साधन आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा महत्वाचा संदेश त्यांनी दिलेला आहे. धन्यवाद. नमस्कार.